हाय, तुमचं स्वागत आहे रुद्रा नाईक या आगरी कोळी ब्लॉगिंग चॅनलवर. तर आज मी सकाळी ब्लॉग चालू नाही केला कारण मला कंटाळा आलेला, पण मी आता दुपारी 12 वाजता ब्लॉग चालू करते. आणि आता जस्ट ही सानू आली आहे स्कूलमधून. हाय गाईस. आणि आज मला जेवायचा टाईम आहे म्हणून मी बघू आपण मम्मीने जेवायला काय केले. तर मम्मीने आज जेवायला केलं आहे भाकरी, या आता हे बोद्या, ही वाईची बोटी फ्राय केली आहे आणि वाईच्या बोटीचा हा रस्सा आणि भात, या अशा गोष्टी आज मम्मीने केल्यात. आणि ही आमची काकू आहे पण काकू वेळे आली असेल काय येते. तर आता तेवढं आहे नाही तर आपण जेवायला बसू डायरेक्ट, तेव्हाच भेटू. तोपर्यंत त्याला आपण बघूया पप्पा काय करतात. तो पप्पानी इथे घेतलाय जेवायला. पप्पा जेवण कसं झालंय? मस्त झालं एकदम मस्त. पप्पा जेवण मस्त झालंय. तर आपण पण आता ट्राय करू, बघू. एवढा लवकर तर नाही, आपण 12:30ला जेवायला घेऊ. तर मी तुम्हाला दाखवेन की जेवण कसं झालंय, मी पण देईन. आता आम्ही बनवतोय पिझ्झा. आता 4:30 झाले, मला भूक लागली म्हणून पिझ्झा बनवतोय. तर इकडे आमचा एक पिझ्झा झालेला आहे. आता आपण सेकंड पिझ्झा बनवूया. तर मी इथं काही व्हेजिटेबल चॉप्स केले आहेत. ऑनियन आहे, कांदा, टमॅटो आणि शिमला मिरची. शिमला मिरची जास्त नाही रेडी बिकॉज कोण खात नाही. तर आता बघूया आपण पिझ्झा कसा बनवतो. तर सगळ्यात आधी आपण टाकूया पिझ्झा सॉस. असा पिझ्झा सॉस टाकूया, जास्त नाही थोडासा. पिझ्झा टाकल्यावर हे यातली थोडीशी राहिलेली आहे माझ्या पण त्या आधी याच्यात टाकून घेऊया. हां, आता आपण हे व्हेज मेयोनीज तंदूर घेतोय, जे मला खूप आवडतं पिझ्झासोबत. तर मी जेव्हा पिझ्झा बनवते तेव्हा मी हा कंपल्सरी टाकते. तर आता सगळ्या गोष्टी आपण आरामात अशा स्प्रेड घेऊन घेऊया. हां, बेसिकडनं फाटला गेला आहे. आपण त्याला हे करूया, पण मस्तपैकी पिझ्झा सॉस असं लावूया. मी एक एक जागाचा कवर करते. तर आता पिझ्झा सॉस तर लावून झाल्या, खाऊया. पिझ्झा सॉस झाल्यावर आपण टाकूया ऑनियन, भरभरून ऑनियन असं. ऑनियन टाकूया टमॅटो, अदरवाईज आपण सगळ्या व्हेजिटेबल असे मिक्स करून घेते मी इकडे साईडला एकत्र. व्हेजिटेबल टाकले, आम्हाला जास्त व्हेजीस नाही आवडत म्हणून आम्ही 3 व्हेजिटेबल घेतले. त्याच्यानंतर आता आपण टाकूया चीज. आम्ही घेतला अमूलचा चीज. मग जास्त बरोबर ओपन नाही. मी अख्खा एक अमूलचा चीज आहे तो दोन्ही पिझ्झामध्ये टाकला. मी 2 आणलेले आहे, 2 बेस होते. तर मी दोन्ही अख्खे याच्यामध्ये प्लेस करते. जिथे जे नाही टाकले तिथे आपण डायरेक्ट ठेवूया. असा आपलं हे ठेवून तर झालं आहे. आता आपण वरतून टाकूया कॉर्न जास्त टाकायचे बिकॉज मला कॉर्न खूप आवडतात. मी कॉर्न टाकते. कॉर्न टाकल्यानंतर आता आपण टाकूया ऑरिगॅनो. ऑरिगॅनोचा मी चिली फ्लेक्स टाकते बिकॉज आय लव्ह चिली फ्लेक्स. इथंच नाही, जास्त मला जास्त पडतं. आता आपण टाकूया ऑरिगॅनो.
हे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्सची जी सीझनिंग आहे ती 10 रुपीजला तुम्हाला मिळून जाईल असे पॅकेट्स. आणि अगर मोठे पॅक पाहिजे असेल तर ते किती लागते माहिती नाही. आता यांच्यानंतर अजून टाकूया आपण कॉर्न. कॉर्न मला पिझ्झा होणार आहे, बस जास्त नको. साईडचे कॉर्न खाऊन ठेवायचे. आता आपण त्याला पॅनमध्ये टाकून रेडी करूया. तर आता आम्ही पिझ्झा पॅनमध्ये टाकून झाल्यावर तुमच्याशी भेटतो. तर गाईज आमचा पिझ्झा इथे रेडी झाला, मी मला दाखवते. तर हा आमचा असा पिझ्झा आहे, रेडी झाला आहे. तर आज हिमांश आणि सानू सांगणार आहे की पिझ्झा कसा झाला आहे. तर आपण यांना ट्राय करून बघूया की पिझ्झा कसा झाला आहे. माझा एक भाऊ आहे तो ट्युशनला गेला आहे म्हणून तो नाही आला सांगायला कसं झालं आहे. तर आपण या दोघांना विचारूया. हिमांश चलो मेरे को पिझ्झा खा के बताओ. अभी हिम्मत बताएगा आवडतं कोणता आला. सानू तू पण बाईट घे. हिमांश पिझ्झा कसा आहे यम्मी. आणि तू. वाव गाइस यम्मी आहे खरंच. तर गाईस हे लोक बोलतात पिझ्झा मस्त झाले. आपण पण एकदा टेस्ट करूया थोडासा. गाईस पिझ्झा खरंच खूप मस्त झाला. तर आता आम्ही तुम्हाला भेटतो पिझ्झा खाल्ल्याच्या नंतर, मग पुढचा व्लॉग नंतर. तर गाईस आम्ही पिझ्झा खाल्लेला आणि सगळ्यांना खूप आवडलेला कारण मी बनवलेला. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.